नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, स्वतःचा आत्मसन्मान जपत अर्जुन आणि सायलीने दोघांनी सोडलं सुभेदारांचं घर. त्याचबरोबर प्रियाच्या फोनवरती महिपतचा आलेला कॉल अश्विनने उचलल्यानंतर प्रियाचा खरा चेहरा आला सुभेदारांच्या समोर. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे अर्जुन सायली सुभेदारांचं घर सोडून जाणार आणि इथे आता अश्विनने प्रियाचा फोन उचलल्यानंतर इथे आता प्रियाचा खरा चेहरा कशा पद्धतीने तो आता सुभेदारांच्या समोर आणणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर आता कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की आत्तापर्यंत प्रिया खूपच जास्त खोटं बोलत आली आहे. म्हणजे तिची सुरुवात जी खोटं बोलण्यापासून झाली आहे, आत्तापर्यंत ती खोटंच बोलते आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांच्या घरी खोटी तन्वी बनून आली. मग इथे सुभेदारांच्या घरी अश्विनबरोबर खोटं बोलून नाटक करून लग्न करून आली. आणि आता इथे संपूर्ण किल्लेदारांना आणि सुभेदारांना इतके ते स्वतःला हुशार समजतात, पण तेवढे ते नाही आहेत. कारण एकटी प्रिया त्या सगळ्यांना मूर्खसुद्धा बनवते. आपण हे प्रेक्षकांनो बघितलंच. त्याचबरोबर इथे अर्जुन साक्षीच्या विरोधामध्ये तर पुरावे गोळा करतोच आहे, पण तो आता प्रियाच्या विरोधातही पुरावे गोळा करतोय. कारण अर्जुनने ठरवलं आहे की प्रिया किती मोठी नालायक मुलगी आहे हे अर्जुन सायली सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आता फक्त इथे प्रिया आय विटनेस आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करायला नको. उलट तिच्याच विरोधामध्ये सगळ्यात जास्त पुरावे गोळा करायला हवेत. म्हणजे एकदा का आय विटनेस बाजूला झाली की मग प्रश्न उरतो तो म्हणजे मधुभाऊ, साक्षी आणि विलास. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रिया किती मोठी खोटाडी मुलगी आहे हे अर्जुनला आता कळलेलं असतं. कारण तसे पुरावेसुद्धा अर्जुनच्या हाती लागलेले असतात. कारण त्याच्याकडे एक पुरावा आलेला असतो ज्याच्यामध्ये विलासचा मृत्यू 8:30 झालेला असतो. म्हणजे 8:30 वाजता. इथे जर विलासचा मृत्यू झाला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अनुसार, तर मग तो मेसेज जो पोलिसांना केलेला होता त्या मेसेजचं काय? कारण प्रेक्षकांनो, इथे प्रियाने खूप मोठा मूर्खपणा केलेला असतो. इथे आता विलासला गोळी लागल्यानंतर इथे आता विलासच्या मोबाईलवरून प्रियाने पोलिसांनाच मेसेज केलेला असतो. जर विलास 8:30ला मेला आहे, 8:30 त्याचा जीव गेला आहे, तर मग तो नंतर आपल्या मृत्यूच्या अर्धा तास 1 तास नंतर तो मेसेज कसा काय पोलिसांना करू शकतो? त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या संकटामध्ये प्रिया सापडलेली असते. कारण तिचा आता हा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो. तर आता मेसेज करणारी व्यक्ती कोण? अर्जुन म्हणतो की तिला शोधून काढायला हवं. जर ती साक्षी असेल किंवा ती प्रिया असेल, हे आता शोधून काढायला हवं. त्या दोघींपैकी एक कुणीतरी जी आहे जिने विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे दामिनी देशमुखसुद्धा प्रियाला ओरडते, अगं तू मूर्ख आहेस का? म्हणजे इथे विलास जर आधी मेला आहे तर तू त्याच्या मोबाईलवरून त्याच्या जीवाला धोका आहे मधुभाऊंपासून असा मेसेज तू नंतर पोलिसांना का केलास? तेव्हा इकडे आता सगळं जे काही तिचं कारस्थान आहे ते तिच्या अंगाशी आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन जीव तोडीने पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे आता ज्या वेळेला दामिनी देशमुखच्या इथे आता ऑफिसच्या बाहेर प्रिया आणि महिपत दोघेजणं बोलत असतात, त्याच्यामध्ये अर्जुन आणि सायलीचं लक्ष जातं. अर्जुन त्यांचा व्हिडिओ तयार करतो मोबाईलमध्ये. अर्जुन आता घरी आल्यानंतर सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो, बघा हा महिपत याने आपल्या डॅडला खोट्या केसमध्ये फसवलं, बरोबर की नाही? याने आपल्या डॅडला खोट्या केसमध्ये फसवलं, त्यांना अरेस्ट झाली, कोर्टामध्ये आपली नाचक्की झाली. कुणामुळे? या महिपतमुळे. आणि ती साक्षी एक नंबरची गुन्हेगार मुलगी आहे. मला माहिती आहे ना, मी केस लढतोय मधुभाऊंची. हे लोक जनता चाळीतल्या लोकांना त्रास देतात, लोकांच्या जमिनी हडपतात, त्यांना बेदखल करतायत त्यांच्या घरातून. ही लोकं चांगली वाटतात का? आणि ह्या अशा लोकांबरोबर ह्या प्रियाचे कॉन्टॅक्ट्स अजूनही चालू आहेत. ह्या लोकांना ती भेटायला जाते. त्या साक्षीला मदत केली. साक्षीला मदत करण्याच्या नादामध्ये तिच्याजवळ जी संधी होती त्याचा गैरफायदा घेतला, बरोबर की नाही? म्हणजे मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली.
तेव्हा इथे प्रिया आता घरी येते. सगळेजण म्हणतात की तू महिपतजवळ काय बोलत होतीस, महिपतला भेटायला का गेली होतीस, त्याच्याबरोबर अजूनही तुझे कॉन्टॅक्ट्स आहेत का. तेव्हा इथे आता अश्विन म्हणत असतो, तन्वी हे सगळं काय आहे, तू त्या साक्षी आणि महिपतला मदत करतेस. तेव्हा इथे त्या गुन्हेगार लोकांबरोबर अजून तुझी काय गं तिथे एवढी दोस्ती आणि भेटीगाठी अजून चालू आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते, नाही हे काय बोलताय तुम्ही, मी नाही भेटत त्याला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का, मग या व्हिडिओमध्ये कोण आहे तुझ्याबरोबर, महिपत आहे ना, का तू भेटायला गेली होतीस त्याला आणि काय बोलतेस काय त्याच्याबरोबर, त्याने अश्विनचा अपघात घडवून आणला हे तुला माहिती नाही आहे का, मुद्दामून केलं त्याने हे सगळं आणि ह्याना त्या कारणाने आपल्या घरातल्या लोकांना त्रास तो देतच असतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तन्वी हे सगळं काय बघतोय मी, का गेली होतीस तू महिपतला भेटायला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया नेहमीप्रमाणे आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणते, अश्विन अरे असं काय करतोयस, अरे तुला माहिती आहे ना त्या महिपतचा मला खूप राग येतो, त्याने काय केलं होतं, तुझा ॲक्सिडेंट केला होता ना त्याने, तो राग माझ्या मनामध्ये होता. त्याला बघितल्यानंतर मी त्याच्या अंगावरती धावून गेले त्याला जाब विचारायला आणि मी म्हणाले त्याला, जर पुन्हा माझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर बघच तू. पण तुम्ही सगळेजण नेहमी माझ्यावरती असे आरोप का करता, मला चुकीचं का समजता, म्हणजे मी काही चांगलं करायला गेले तरीसुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना चुकीचेच वाटते. अर्जुन तू हा व्हिडिओ तयार केलास आणि सगळ्यांना दाखवलास, पण त्याच्यामध्ये मी त्या महिपतला काय बोलते काय नाही हे तू बघितलं नाहीस का. तेव्हा सायली म्हणते, पण आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा तू त्यांच्या अंगावरती धावून गेलीस किंवा तू त्यांच्यावरती रागून बोलतेस असं वाटलंच नाही, उलट तेच तुला धमकी दिल्यासारखे बोलत होते. तेव्हा प्रिया म्हणते, नाही असं काही नाही आहे, खोटं बोलू नकोस, कळलं ना. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आई आई बघितलंस ना तू, यांना माझं सुख बघवत नाही आहे गं, हात धुवून माझे मागे पडलेत, काय करावं काही कळत नाही आहे, घर सोडून जाऊ की काय असं वाटते मला, या लोकांना कंटाळून या घरामध्ये अश्विनबरोबर लग्न करून आले, हीच माझी मोठी चूक झाली, घराचं कोर्ट करून ठेवलं आहे, मी नेहमी इथे विटनेस बॉक्समध्ये उभी असते, माझ्यावरती आरोप होत असतात आणि सगळेजणं मला दोषी म्हणून माझ्याकडे बघत असतात. तेव्हा कल्पना म्हणते, असं नाही आहे तन्वी, तू असा का विचार करतेस, आमचा सगळ्यांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अर्जुन आणि सायली तुम्हाला काही कामं नसतात का, रोज बिचारीवरती नको ते आरोप करत असता तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मामा अगं हे काय बोलतेस तू, आम्ही तिच्यावरती आरोप करतोय, अगं जे काही आहे तेच सांगतोय ना तुला. तेव्हा कल्पना म्हणते, गप्प बसा तुम्ही दोघंजणं, तोंड बंद करा, तुमच्यामुळे घरामध्ये रोज वाद होत आहेत, नको वाटते मला अगदी या घरामध्ये राहणं. तेव्हा इकडे तुम्हाला दोघांना या घरात तुम्ही हकलूसुद्धा शकत नाही, नाहीतर ते सुद्धा मी केलं असतं. तेव्हा इथे प्रियाला खूप आनंद होतो. प्रिया अर्जुनकडे बघून आता गालातल्या गालात हसत असते. ते अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो की बास झाला आता, आता बास, आता मला हे सहन होणार नाही. मम्मा तू काय म्हणालीस आता, तू आम्हाला या घरातून हकलायला बघतेस पण तू हकलू शकत नाही आहेस ना. नाही ठीक आहे, मी या घरामध्ये आलो होतो फक्त सायलीसाठी, कारण सायलीला तुमच्या सगळ्यांची मनं जिंकायची होती. मी आणि सायलीने एकमेकांबरोबर लग्न केलं, ही गोष्ट तुला खटकली ना. आम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, याच्यामध्ये सुद्धा आमची काही मतं होती, तेव्हा आम्हाला एकमेकांची मदतसुद्धा हवी होती आणि गरजसुद्धा होती, कारण मला या खोटाळ्या मुलीबरोबर लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी हा मार्ग निवडला होता. पण हे सगळं झाल्यानंतर आमच्या दोघांचं एकमेकांवरती इतकं खरं प्रेम झालं की आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर खरं लग्न करायचं होतं आणि आम्हाला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं. पण त्याच्या आधीच या मूर्ख प्रियाने आणि अस्मिताईने आम्ही रूममध्ये नसताना त्याचा फायदा घेतला आणि ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधून काढून तुला दाखवले, एवढाच काय तो फरक. नाहीतर मी सायलीला प्रपोज केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायला त्या दिवशी येणार होतो, ज्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना आमच्या लग्नाचं सत्य कळलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एका प्रश्नाचं उत्तर द्या मला, जेव्हा इकडे प्रिया माझ्याबरोबर लग्नाला तयार होती तेव्हा तुम्ही सगळेजण तिचं आणि माझं लग्न लावून देण्यासाठी पूर्ण दिवस रात्र एक केला होता. नंतर मला ज्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं ती होती सायली, मी तिच्याशी लग्न केलं, तर ह्या प्रियाने अश्विनबरोबर लग्नाचा निर्णय घेतला आणि तुम्ही तिला सपोर्ट केलं, म्हणजे त्या मुलीचं आणि अश्विनचं तुम्हाला पटलं की त्या दोघांनी लग्न केलं. मग माझं ज्या मुलीवरती प्रेम आहे तिचं माझ्यावरती प्रेम आहे, आम्ही दोघांनी लग्न केलं, तर मम्मा तुला इतका राग आला का गं, म्हणजे सायलीचा सगळा चांगुलपणाच तुला बघायचा नाही आहे, तिने सगळं चांगलं केलेलं तू एका मिनिटात विसरून गेलीस आणि फक्त एक सत्य काय लपवून ठेवलं, तर तू लगेच आमचा राग करायला लागलीस आणि ह्या प्रियाने काही चुकच केला नाही का गं.
तन्वीने काही चुका केलेल्या नाही आहेत, अस्मिताईने काही चुका केल्या नव्हत्या, पण तू तरीसुद्धा त्यांना मोठ्या मनाने माफ करून या घरामध्ये तू तिचं अश्विनबरोबर लग्न करून घेऊन आलीसच ना. तेव्हा इथे अर्जुन आता खूप वैतागतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आताच्या आता बॅग पॅक करा, आपण हे घर सोडून आत्ताच्या आत्ता जातो आहे. ममा, या घरामध्ये मी सायलीसाठी आलो होतो, कारण तिला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची होती. काही चुकी नसताना तिने तिच्या नवऱ्याबरोबरच लग्न केलं आहे, तुम्ही काहीही समजा. पण आता मला या घरामध्ये राहायचं नाही आहे, कारण मला माझा आत्मसन्मानसुद्धा आहे आणि तोसुद्धा मला महत्त्वाचा वाटतो. तुला आम्ही नकोसे झालो आहे ना, आणि ही खोटाडी मुलगी तुला आपलीशी वाटते ना. तुला आता जे करायचं आहे ते कर. सायली चल. आणि अर्जुन आता सायलीचा हात पकडतो, रूममध्ये घेऊन जातो आणि तिला म्हणतो की बॅग पॅक करा. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, आपलं घर सोडून जायचं, आपली माणसं आहेत ना ती, रागवली म्हणून काय झालं. अर्जुन म्हणतो, एकदा सांगून कळत नाही का, बॅगा भरा. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा इथे आता आत्मसन्मान महत्त्वाचा नाही आहे, माझी सेल्फ रिस्पेक्ट तुमच्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहे. ती काल आलेली खोटाडी मुलगी, तिच्यासाठी ममा तिच्या तोंडावरती आपला अपमान करते, ते मला कधीच सहन होणार नाही आहे. तेव्हा अर्जुन आपले सगळे कपडे, त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट, सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट, मधुभाऊंच्या बरोबरीने जे पुरावे गोळा केलेले असतात ते, प्रियाच्या विरोधातले पुरावे, साक्षीच्या विरोधातले पुरावे, ते सगळे तो एका बॅगीमध्ये व्यवस्थित भरत असतो. तो म्हणतो की माझी एकसुद्धा फाईल इथे राहायला नको, माझं एकसुद्धा पुस्तक या रूममध्ये आहे ते राहायला नको, आणि आपल्या फोटोच्या मागे जे काही आपण आराखडा करून ठेवला आहे तोसुद्धा बॅगमध्ये घ्या. तेव्हा इथे आता सगळं अर्जुन आठवण करतो सायलीला, आणि एकूण एक वस्तू आता तो पॅक करून घेतो. त्यानंतर प्रताप काका म्हणत असतात, कल्पना अगं काय हे, चुका कुणाकडून होत नाही, आपल्याकडून चुका झालेल्या नाही आहेत का. अगं मी त्या महिपतवरती विश्वास ठेवला, आणि काय झालं शेवटीला, महिपतने मला फसवलं, जेलमध्ये गेलो मी, कोर्टामध्ये गेलो, त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याकडे म्हणून मी फायनान्स घेतला. ती चूक माझ्याकडून झाली नाही का गं. मग तरीसुद्धा आपल्या चुका झाल्या म्हणून आपण त्या माफ करायच्या, आणि सायली अर्जुनची एक चूक आपण लक्षात ठेवायची, याला काय अर्थ आहे, हा अन्याय नाही का त्यांच्यावरती. तेव्हा कल्पना आता गप्पच बसते. तिला असं वाटतं नेहमीप्रमाणे अर्जुन सायली सगळं काही सहन करतील, पण तसं होत नाही प्रेक्षकांनो. अर्जुन सायली आता घर सोडून निघून जातात. ते म्हणतात की ममा, आता मी इथे तुला तोंड दाखवायलासुद्धा कधी येणार नाही, तुला माझा चेहरा बघायचा असेल ना तरीसुद्धा मी येणार नाही, कारण तू माझा खूप अपमान केला आहेस, आणि माझ्या बायकोचासुद्धा. तुझ्याकडून मी ही अपेक्षा कधीच केली नव्हती, आमच्या एका चुकीची शिक्षा तू आम्हाला खूप मोठी दिलीस. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ममा, तू आता विसरून जा की तुला अर्जुन नावाचा कुठला एक मुलगा पण आहे, विसरून जा तुम्हाला. आता ही तन्वी आहे ना, तीच तुझी मुलगी, आणि अश्विन आहे तो तुम्हाला सगळ्यांना सांभाळेल, मला माहिती आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, दादा तू हे काय करतोयस. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना हेच हवं आहे ना, आनंदात राहा, चाललो मी आता घर सोडून. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ चला. मधुभाऊंनी सुद्धा आपली बॅग पॅक केलेली असते. अर्जुन म्हणतो, मधुभाऊंचा सुद्धा तुम्हाला त्रास होत होता ना, मधुभाऊंना सुद्धा बरोबर घेऊन जातो, काय झालं ना माझं तरीसुद्धा चालेल, पण परत इकडे कधीच येणार नाही, आणि तुम्हीसुद्धा माझी आठवण काढू नका आणि माझ्याकडे येऊ नका. असं म्हणून आता अर्जुन सायलीचं सुद्धा काही ऐकत नाही आणि घर सोडून जाणार. तेवढ्यातच तिथे चैतन्य आलेला असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन सायली, हे सगळं काय आहे, कुठे जात आहे तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं तू इथे आलास, हे बघ आम्ही हे घर सोडून जातो आहे. आता तुला जर मला भेटायचं असेल ना तर इथे येऊ नकोस, कारण मी इथे राहत नाही आहे. पनवेलमध्ये माझा दुसरा एक फ्लॅट आहे, तुला माहितीच आहे तो ॲड्रेस, आम्ही तिथे चाललो आहे आता राहायला. तेव्हा चैतन्य म्हणतो की हे काय बोलतो आहेस तू अर्जुन, तुझं घर ते माझं घर असं म्हणतोस ना, मी इथे हक्काने राहत होतो ना माझं घर म्हणून, मग माझं घर जे आहे अरे ते तुझंच आहे, तुझ्यामुळेच घेतलं आहे ना मी ते. चल आता तुम्ही सगळेजण माझ्या घरी चला, आपलं घर आहे ते. अर्जुन ते घर तुझं नाही का, अरे तू दुसरीकडे राहायचं ते माझ्या इथे राहा ना, आणि ते सुद्धा घर तुझंच आहे की, त्या निमित्ताने मलासुद्धा कुटुंब मिळेल, सायली वहिनी आपल्या दोघांसाठी जेवण बनवेल ना, प्लीज चल ना अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. अर्जुन आता चैतन्याचं ऐकतो आणि त्याच्याबरोबर आता घरी जायला तयार होतो. अर्जुन आणि चैतन्य, सायली, मधुभाऊ सगळेजण आता छान एकत्र राहत असतात. पण इथे प्रियाला तर आनंदच होतो, म्हणते बरं झालं हे सगळेजण आता घरातून गेले, आता मी निवांत राहायला मोकळी, आता कुणी मला काही बोलणार नाही, काही नाही. त्यानंतर इथे आता कल्पनाला सुद्धा पश्चाताप होतो. तिला असं वाटतं की इथे सायली अर्जुनला जाऊ देणार नाही, पण आता अर्जुन स्वतःच ते घर सोडून गेलेला असतो. तेव्हा प्रताप काकांना फार वाईट वाटतं, पूर्णाजीला सुद्धा वाईट वाटतं, अर्जुन घर सोडून गेलेला असतो. पण इथे आता कल्पनाला सुद्धा तिच्या चुकीची जाणीव होणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया तर निवांत झालेली असते, पण जेव्हा ही गोष्ट महिपतला कळते की आता अर्जुन आणि सायली दोघेजणं घर सोडून चैतन्याकडे गेलेत, ही गोष्ट आता त्याला कळल्यानंतर त्याला खूपच जास्त राग येतो.
तो लगेचच प्रियाला फोन करतो. तेव्हा इकडे प्रियाला तर वाटत असतो आनंद, की बरं झालं सायली अर्जुन गेले. पण इथे प्रेक्षकांनो प्रियाचा खूप मोठा लॉस झालेला असतो. कारण महिपतने फोन केल्यानंतर तो फोन आता उचललेला असतो अश्विनने. अश्विन बघतो तर इथे माही नाव असतं. कारण तिने महिपतचं नाव माही असं सेव्ह केलं आहे. म्हणून प्रिया आता बाथरूममध्ये असताना अश्विन फोन उचलतो. कारण महिपत रागारागाने तिला सारखा फोन करत असतो. म्हणून इथे अश्विन फोन उचलतो आणि म्हणतो, फोन उचलून तो कानाला लावणार तेवढ्यातच तिकडून रागाने आता महिपत म्हणतो, काय गं ये तुझी हिंमत वाढली आहे का? त्या घरामध्ये तू त्या अश्विनबरोबर त्या बैलाबरोबर लग्न करून का गेलीस? तुला त्या अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवता यायला हवं म्हणून तुला त्या घरामध्ये जायला सांगितलं ना, तर तू त्या अर्जुन सायलीला घरातून हाकलून दिलंस. आता ते माझ्या मुलीच्या विरोधामध्ये काय पुरावे गोळा करतायत, काय प्लॅनिंग करतायत हे तुला कसं काय कळणार आहे? काय गरज होती त्या अर्जुन सायलीला घरातून काढायची? अगं तुला त्यांच्यावरती तर लक्ष ठेवायला पाठवलं होतं ना. लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? त्या बैलाबरोबर तुला लग्न माझ्या मुलीच्या फायद्यासाठी करायला सांगितलं होतं, तर तू तिथे निवांत राहायला बघतेस का? जर तुझ्या या मूर्खपणामुळे माझी मुलगी जर कायमस्वरूपी जेलमध्ये गेली ना, तिला जर या खुनाच्या आरोपाखाली अटक झाली तर मी तुला सोडणार नाही हां. हे प्रिया लक्षात ठेव, मी तुझं नाव आहे ना सगळ्यांना सांगेन. तू किती कारस्थानी मुलगी आहेस ना हे सुद्धा मी सगळ्यांना सांगेन ना. त्या अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवायला तिथे जायला सांगितलं होतं, की त्यांना घरातून बाहेर काढायला सांगितलं होतं. हे प्रेक्षकांनो आता सगळं काही अश्विनने बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो की हा तर महिपतचा आवाज आहे. तेव्हा अश्विन आता फोन कट करतो, तो काहीच बोलत नाही. तेव्हा प्रिया बाहेर येते. अश्विन म्हणतो की माहीचा फोन आला होता गं. तेव्हा प्रिया त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते, काय फोन आला होता? काय काय म्हणाली ती? आणि तू फोन उचलला होतास का अश्विन? तेव्हा अश्विन म्हणतो हो. प्रिया म्हणते, काय गरज होती तुला फोन उचलायची, का उचललास? अश्विन म्हणतो हो हो, काय झालं फोन उचलला तर? सारखा वाजत होता ना. माहीचा फोन आला होता पण महिपत बोलत होता. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो, लाज नाही वाटत तुला हे सगळं करताना? म्हणजे याचा अर्थ तू महिपत आणि त्या साक्षीची मदत करतेस? दादा बहिणीवरती लक्ष ठेवता यावं म्हणून माझ्याबरोबर मुद्दामून लग्न केलेस ना तू? तेव्हा इथे अश्विन आता प्रियाचा हात पकडतो आणि सगळ्यांच्या समोर घेऊन येतो आणि सगळ्यांना सत्य सांगतो की बघा, हिने मोबाईलमध्ये त्या महिपतचं नाव माही म्हणून सेव्ह केलं आहे आणि ही दादा बहिणीवरती लक्ष ठेवायला आली. अजूनही साक्षी आणि महिपतची मदत करते. हिने मला फसवून माझ्याबरोबर लग्न केलं आहे. हे सगळं सत्य आता अश्विन आता सगळ्यांना सांगतो. तेव्हा इथे प्रिया खोटं बोलत असते. अश्विन म्हणतो, बास झालं तन्वी, खोटं बोलू नकोस. तू किती मोठी कारस्थानी आहे ना ते महिपतकडून कळलं आहे मला. त्याच्यामुळे 1 मिनिटसुद्धा आता इथे राहायचं नाही. माझे दादा बहिणी घर सोडून गेले तुझ्यामुळे ना. जा आत्ताच्या आता तू सुद्धा इथून निघून जा. माझा तुझ्यावरती काडी मात्रसुद्धा विश्वास नाही आहे. तू माझ्या घराला उद्ध्वस्तसुद्धा करून टाकशील. तेव्हा इथे आता प्रिया स्वतःच्याच प्लॅनमध्ये फसलेली असते. अश्विनला सत्य कळल्यानंतर अश्विन एका मिनिटामध्ये प्रियाला घरातून बाहेर काढतो.